सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील आणि उमेश पाटील यांची एकमेकांवर वैयक्तिक टीका। कुस्ती पैलवानासोबत होते अशा सोबत नाही। राजन पाटलांचा उमेश पाटलांवर निशाणा, तर आपल्या समोर लढायला पैलवानच लागेल ते काय आहेत हे त्यांनी टाळी वाजवून दाखवून दिले। उमेश पाटलांचं उत्तर, कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं की आपल्या बरोबरच्या माणसाची। उगा कुणाची चॅलेंज स्वीकारतो लोक हसतील मला। पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे आहे। उगा एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय ताकदी लावायची आपण? त्यामुळे कुस्ती करायची असते ती आम्ही पैलवान बघून करायची असते। उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला, म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो। त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही। ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत ते मी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्या समोर दाखवून दिलं। तळ कोकणात महायुतीमध्ये तणाव। सावंतवाडी तालुक्यात आंबोली आणि मळेगाव जिल्हा परिषद तर परुळे पंचायत समिती मतदारसंघामध्ये महायुतीतील दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात। नेताजी पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवणार। कसोप पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रायगडच्या कर्जतमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र। उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही पक्षांनी केलं एकत्रित शक्ती प्रदर्शन। रायगडमध्ये जिल्हा परिषदेसाठी 380 तर पंचायत समितीसाठी 683 उमेदवारी अर्ज दाखल। अलिबागमध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल। आज अर्जांची छाननी होणार। रत्नागिरी तालुक्यातल्या हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेची बंडखोरी। तिकीट नाकारल्यानं हातखंबा जिल्हा परिषद गटातील माजी सदस्य परशुराम कदम यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये विरोधी पक्षच राहणार नसल्याची शक्यता। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही भाजप आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार। तुमच्या प्रभागाचा विकास कसा करता येईल, काय करता येईल याकरता प्रामुख्याने ही सगळी तडावड चालू आहे। त्याच्यामुळे बहुधा विरोधकांमध्ये आम्हाला विरोधी गटावरती कोणी दिसतील असं चित्र तरी आत्ता दिसत नाही आहे। विरोधात राहण्यापेक्षा सत्तेमध्ये राहिले तर फायदा जास्त आहे, म्हणजे विकासाला निधी जास्त मिळतो। हा एक थोडासा ट्रेंड आहे सगळीकडचा, ही सगळीकडची पद्धत आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। प्रभाग क्रमांक 24 मधून कुचे यांच्या बहिणीचा विजय तर चुकीचा निकाल दिल्याचा आरोप करत मुकुंदवाडीतील लोक रस्त्यावर उतरले होते। ऑडिओ क्लिप खोटी, या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली। व्हायरल ऑडिओ क्लिपवर नारायण कुचे यांचं स्पष्टीकरण। आपल्या बहिणीचा विजय विरोधकांच्या जिवारी लागल्याची टीका। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जाणार। एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या मुंब्रा हिरवे करणार या वक्तव्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार। माझ्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, जर माझ्या झेंड्याचा रंग भगवा असता तर मी त्याला प्रोत्साहन दिले असते। आम्ही मुंब्रा हिरवागार करू या वक्तव्यावर एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं स्पष्टीकरण। मेरा झंडा फॉर्चुनेटली हरा है, तो मैं हरा रंग रंगना चाहूंगी मुंब्रा में। मैं फिर से ये बोलूंगी, और ये पार्टी लेवल पॉलिटिक्स पे बात की गई थी। अब इसको ऑपोजिशन ने रिलीजियस पॉलिटिक्स जो वो खेलते हैं ना, उन्होंने इसको कम्युनल पॉलिटिक्स बना दिया। ये किसी कम्युनिटी से कोई कलर का लेना देना नहीं है। अमरावतीत कुणाचा महापौर बसणार याची उत्सुकता। सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा महापौर बसणार असल्याची चर्चा, तर मवियाचाच महापौर बनणार काँग्रेसचा दावा। भिवंडी महानगरपालिकेमध्ये गट नोंदणीनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना केल्याची माहिती। भाजपकडून अजून गटनेता नियुक्त नाही। काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि समाजवादी पार्टीचे 6 नगरसेवक सत्ता स्थापन करण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप। पालिकेच्या आयुक्तांनी दिलेली आकडेवारी आणि मतमोजणी झालेल्या आकडेवारीमध्ये फरक। वसंत मोरे यांच्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीची प्रत पोस्ट करत टीका। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपमध्ये घराणेशाहीला फाटा। माजी मंत्री आणि भाजपचे नेते बसवराज पाटील यांचा मुलगा शरण पाटीलला उमेदवारी न देण्याचा निर्णय।
कांसूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे विक्रोळी येथील रहिवाशांना होत असलेल्या त्रासावरून उच्च न्यायालयानं फटकारलं. समिती नेमूनही दुर्गंधी जैसे थे. हायकोर्टाचे प्रशासनावर ताशेरे. लखनौ येथील कचराभूमीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश. पुण्यात गंभीर अपघाताचे 111 ब्लॅक स्पॉट. हडपसर, कात्रज, वारजे परिसरामध्ये सर्वाधिक धोकादायक ठिकाणं असल्याची माहिती. वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज. पोलिसांकडून तपास सुरू असताना माध्यमांना दिल्या जाणाऱ्या माहितीबाबत सर्व राज्यांनी योग्य धोरण आखावं. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 3 महिन्यात आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी असेही निर्देश. लवकरच क्रेडिट कार्ड प्रमाणेच यूपीआय ॲपमधूनही लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार. यूपीआय क्रेडिट लाईननुसार व्याजाशिवाय पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मिळेल. संबंधित तारखेच्या आत पेमेंट केल्यास व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. बाळगंगा धरण घोटाळ्याचा खटला अचानक एका न्यायाधीशांकडून दुसऱ्या न्यायाधीशांकडे दिल्यानं चर्चांना उधाण. एसीबीनं 2016 मध्ये ठेकेदार अधिकाऱ्यांवर दाखल केली होती चार्जशीट. प्रशासनाच्या आदेशानं दुसऱ्या न्यायाधीशांकडे खटला ट्रान्सफर बदल असामान्य असल्याचं विधिज्ञांचं मत. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची घसरण तर चांदीचे दर 17,000 रुपयांनी घसरले. जीएसटी शिवाय सोन्याचा आजचा दर प्रतितोळा 1,52,000 तर जीएसटी शिवाय चांदी प्रति किलो 3,13,000 रुपयांवर. पुण्यातल्या शिरूरमध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. शिरूरमधील एका गॅरेज चालकाकडून 1 किलो 52 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त. गॅरेज चालक शादाब शेखलाही अटक. शिरूरमध्ये सापडलेल्या ड्रग्जवरून आमदार रोहित पवारांचा पोलिसांवर गंभीर आरोप. ड्रग्ज रॅकेटमध्ये अहिल्यानगरमधील पोलिसांचा समावेश असल्याचा रोहित पवारांचा दावा. सखोल चौकशीची मागणी. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असलेल्या दुभत्या जनावरांच्या वाटप योजनेमध्ये भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये मोठा घोळ. लाभार्थ्यांना भाकड आणि निकृष्ट दर्जाची जनावरं देऊन फसवणूक केल्याचा आरोप. चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी. सांगलीच्या आटपाटीमधल्या झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकरमधील चोरीचा छडा. लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या 4 अटक. 3 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगली एलसीबीची कारवाई. एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीचा खून. नागपूरच्या गोधणी येथील घटना. प्राची खापेकर असं मृत तरुणीचं नाव तर शेखर ढोरे असं आरोपीचं नाव असून तो विवाहित असल्याची माहिती. तसंच प्राची खापेकर आणि शेखर ढोरे दोघेही शेजारी. बीडच्या सायगावमध्ये गोळीबाराची घटना. सय्यद अहमद अली हाशमीनं शेतातील कुत्र्यावर झाडलेली गोळी पत्राच्या शेडला लागली. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला बेड्या. कारतुसांसह रिव्हॉल्व्हरही ताब्यात. धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या तांदुळवाडीमध्ये अज्ञातांकडून 3 एसटी बसची तोडफोड तर ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव असे पॅम्पलेट बसवर चिकटवले. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमधल्या डीएन नगर परिसरामध्ये संतापजनक घटना. शाळेतील मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेचा विनयभंग. मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये सप्तशृंग गड व्यवस्थापनाविरोधात स्थानिक नागरिकांचं बेमुदत उपोषण. कामगार कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप. सप्तशृंगी मंदिर ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप. गोंदियामधल्या कृष्णा स्वीट्स या दुकानात काम करणाऱ्या बालकामगाराची सुटका. बालकामगार संयुक्त कृती दलानं धाड टाकून 13 वर्ष बालकाची केली सुटका. दुकान मालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये 10,000ची लाच घेताना वनविभाग अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. महेश धामनगे असं लाचखोर क्षेत्र सहाय्यकाचं नाव. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. आता या परीक्षा 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीला होतील. पुण्यात ग्रँड टूरचा बालेवाडी ते बालगंधर्व असा 4था टप्पा पार पडणार आणि त्यामुळे उद्या पुण्यात दुपारनंतर शाळांना सुट्टी. पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. अलिबागचा हापूस आंबा सर्वप्रथम वाशी एपीएमसीमध्ये दाखल. केतकीचा मळ्यामधला शेतकरी गौरव पाटील यांना हंगामातील पहिली आंब्याची पेटी पाठवण्याचा मान. गौरव पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या 2 पेट्या बाजारामध्ये दाखल. आज माघी गणेश जयंती. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरी केली जाते माघी गणेश जयंती. मुंबईसह राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह.
माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईमध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई, पहाटे बाप्पाची विधिवत पूजा, लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही माघी गणेश जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी. बाप्पा सोन्याच्या दागिन्यांनी सजला तर गणपतीला चॉकलेटचा प्रसाद. गणेश जयंतीनिमित्त नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिर फुलांच्या आकर्षक माळांनी सजवलं. गणेश दर्शनानं अनेक नागपूरकरांची दिवसाची सुरुवात. पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 294वा वर्धापन दिन. वाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलांची सजावट. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याचा वर्धापन दिन समारंभाचं आयोजन. पंढरपुरात उद्या वसंत पंचमी अर्थात ललिता पंचमीच्या दिवशी होणार विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा. मंदिर समितीकडून तयारी पूर्ण. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. अयोध्येमधल्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज 2 वर्ष पूर्ण. आजच्याच दिवशी 2024 मध्ये अयोध्येत भव्य मंदिर उभारून पार पडला होता प्राणप्रतिष्ठा सोहळा. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत होते उपस्थित. रशियातील दाम्पत्यानं वाराणसीमध्ये हिंदू रीतिरिवाजानुसार केलं लग्न. रशियन जोडप्याला भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि हिंदू धर्माबद्दल मोठी ओढ. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये मर्यादित अधिवासातील जाळी वाघानं तोडली. अभयारण्यामध्ये वाघाचा मुक्त संचार. अभयारण्यामधल्या महामार्गावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे वाघाचा जीव धोक्यात. हैदराबाद जवळच्या याचरम गावामधल्या 100 कुत्र्यांचा विषबाधेनं मृत्यू. कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारल्याचा संशय. गावातील सरपंच व अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. याआधी 6 जानेवारीपासून आतापर्यंत तेलंगणाच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 500 कुत्र्यांचा मृत्यू. चंदीगड महापौर पदासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी. विनोद तावडे तडकाफडकी चंदीगडला रवाना. सध्या भाजप आणि आप काँग्रेस आघाडीकडे समसमान 18 नगरसेवक. बहुमतासाठी 19 नगरसेवक आवश्यक. सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली महापालिकेला टोल प्लाझा हलवण्याचे किंवा तात्पुरते बंद करण्याचे निर्देश. दिल्लीमध्ये वाढते प्रदूषण आणि सीमावर्ती भागातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाचा आदेश. भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे व्यापार कराराबाबत मोठं वक्तव्य. भारतासोबत लवकरच चांगला व्यापार करार करू, ट्रम्प यांची माहिती. स्वित्झर्लंडमध्ये ट्रम्प यांच्या विरोधी निदर्शनं. दावोसमधील आर्थिक मंचाजवळ निदर्शनं. ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अमेरिकन ध्वज जाळला. दक्षिण कोरियाच्या माजी पंतप्रधानांना 23 वर्षांचा कारावास. यून सुक योल यांनी 2024 मध्ये पुकारलेलं मार्शल लॉ बंड संविधानाविरुद्ध असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. इंडोनेशियामध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान. अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ग्रीसमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर. पुरामुळे अनेक शहरांमध्ये प्रचंड नुकसान. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. जपानमधल्या होक्काइडोमध्ये जोरदार बर्फवृष्टी. हिमवादळामुळे नागरिकांचं स्थलांतर. होक्काइडोच्या शिरोई टाउनमधील व्हिडिओ व्हायरल. इटलीमध्ये हॅरी चक्रीवादळाचा कहर. वादळामुळे कॅलाब्रिया शहर उद्ध्वस्त. नागरिकांचे प्रचंड नुकसान. तर सिसिलीमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान. माल्टामध्येही हॅरी चक्रीवादळाचा पुराचा कहर. समुद्राच्या लाटांमुळे भीषण पूर येऊन अनेक घरांचं नुकसान. बचाव पथक घटनास्थळी दाखल. हिजबुल्ला विरुद्ध इस्रायली कारवाया सुरूच. इस्रायलचा लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ला. इस्रायली हल्ल्यांमुळे निवासी भागात प्रचंड नुकसान. जपाननं सुरू केला जगातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प. काशिवाझाकी गारिबा प्रकल्प पुन्हा सुरू करून ऐतिहासिक पाऊल उचललंय. 2011 मधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर प्रकल्प दीर्घकाळ बंद होता.